नमस्कार, स्वागत है आपका इंडिया न्यूज 28 में। ये बात करते हैं महाराष्ट्र की कुछ खास खबरों की। पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या आमरण उपोषणाला सुरुवात। वाडा तालुक्यातील मौजेपाली येथील ग्रीन एनर्जी टायर पायरोलिसिस ऑइल कंपनी व यासारख्या अनेक कंपन्या रोज चालू आहेत। यामधून निघणाऱ्या प्रदूषणासंदर्भात स्थानिकांनी वारंवार आवाज उठवून तक्रार, निवेदन आंदोलनाच्या माध्यमातून अधिवेशनातून प्रश्न उपस्थित करून कारवाई म्हणून काही कंपनींना बंदचे आदेश पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले होते। परंतु प्रत्यक्षात हे आदेश पाळले गेले नाही तसे स्थानिकांचे म्हणणे असून या संदर्भात अनेक आजही आवाज उठवत आहे। याच अनुषंगाने महाराष्ट्र निर्माण सेनेने वारंवार पुराव्यासह मुद्देनिहाय तक्रार निवेदन पत्रव्यवहार संबंधित प्रशासनाला केला असता संबंधित प्रशासनाने तत्पर कर्तव्यदक्षता न दाखवल्यामुळे आपल्या सहकाऱ्यांच्या चुका दडपण्याचाच प्रयत्न केल्यामुळे मनसेचे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष धीरज गावड यांच्या नेतृत्वात आज आमरण उपोषण सुरू केलेले आहे। दरम्यान सहाय्यक संचालक नगररचनाकार भाग्यश्री ढवळसिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर विषयाच्या अनुषंगाने अहवाल सादर केला असून महसूल विभागाकडून कारवाई करण्यात येईल। तरी पाहूया प्रशासन या आंदोलनाला न्याय देऊन शांत करतात की तोंडाला पाने पुसतात हे पुढील काळात दिसेल। वार्ताहर आय न्यूज 28 मराठीसाठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट। इंडिया आय न्यूज 28 मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आज महाराष्ट्र निर्माण सेना विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष धीरज गावड आज उपोषणाला बसलेले आहेत। तर आपण जाणून घेऊया या उपोषणासंदर्भात ते काय सांगतायत, काय म्हणणं आहे आपलं। नमस्कार, आम्ही वाडा तालुक्यामध्ये जे प्रदूषणाचा जो मोठा विषय आहे त्या विषयाची अभ्यास आमचा चालू होता। म्हणजे तरुण आणि विद्यार्थी यांच्या आयुष्याशी खेळण्याचं काम हे वाडा तालुक्यामध्ये या टायर कंपन्या करत होत्या। त्या अनुषंगाने आम्ही थोडीशी चौकशी केली। तर चौकशी करत असताना आम्ही माहिती अधिकारामध्ये काही कंपन्यांची कागदपत्रं मागवली। त्यामध्ये आम्हाला मोठा भ्रष्टाचार समोर आला। प्रदूषणाचा मुद्दा राहिला बाजूला, परंतु वाडा तालुक्यातील मौजेपाली येथील जी कंपनी आहे एकाच सातबाऱ्यावरती, म्हणजे जी 4 सातबारे आहेत, गट क्रमांक 30 व 32 हा मालकी आहे व 35 व 36 ही जागा आदिवासी आहे। तर त्या जागेवरती 3 कंपन्या आहेत। त्या तिन्ही कंपन्यांच्या मालकांनी गट क्रमांक 35 व 36 या आदिवासी जागेवरती मोठ्या प्रमाणात बांधकाम केलेलं आहे, तेही अनधिकृत, तेही शासनाची दिशाभूल करून। त्यासाठी गट क्रमांक 35 व 36 या जागेवरती रिस्टे ग्रीन एनर्जी कंपनीचे मालक राजेंद्र मुळे, दशमेश रबर प्रोडक्ट कंपनीचे मालक अश्विन कौर पोपळी, रबर प्रोडक्ट कंपनीचे मालक राजेंद्र सिंग लालसिंग पोपळी व त्यांचे सह आरोपी, आमच्या भाषेमध्ये सांगायला गेलं तर सहाय्यक संचालक तात्कालीन संग्राम कांगडे व सहाय्यक संचालक नगररचना प्रसाद देवरे यांनी मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे। त्यांनी त्या ठिकाणी ज्या वेळेला पंचनामा केलेला होता त्यावेळेला त्यांच्या पंचनाम्यामध्ये सांगितलेलं आहे फक्त 12 स्क्वेअर मीटरचं अनधिकृत बांधकाम झालेलं आहे, त्याला 40,000 रुपये तुम्ही दंड आकारा, अशी त्यांनी तरतूद करून पाठवलं होतं जिल्हाधिकाऱ्यांना। ज्या वेळेला आम्ही थोडीशी GIS प्रणाली वापरून ही तपासणी केली त्यावेळेला सदर कंपनीने जवळजवळ 1500 स्क्वेअर मीटरचं अनधिकृत बांधकाम हे आदिवासी जागेत केलेलं आहे। म्हणजे आदिवासी जागेमध्ये अनधिकृत बांधकाम केलं आहे आणि भूमी अभिलेख आणि नगररचना विभाग यांना माहिती नाही, तरी त्यांनी त्या कंपनीच्या सर्व अटी 1 ते 34 अटी टाकून त्यांना सनद दिलेली आहे। या सनदीवर त्यांचा आक्षेप आहे। सदर ठिकाणी आम्ही 10/10/2025 रोजी नगररचना विभागाला सर्व कागदपत्र सादर केली व आम्ही त्याच्यावरती आक्षेप घेतला की बाबा ही आपण जी दिलेली सनद चुकीची आहे, आपण चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे। आम्ही आमचे मुद्दे मांडले आणि आम्ही सांगितलं की आमच्या मुद्द्यानी आहे, आम्हाला आमची उत्तरं पाहिजेत, परंतु नगररचना विभागाने कुठलेही उत्तर आम्हाला दिलं नाही। आम्ही 15 दिवस त्याची वाट बघितली व आम्ही 15 दिवसानंतर सन्माननीय जिल्हाधिकारी यांना पत्र लिहिलं। पत्रामध्ये आम्ही आमचे मुद्दे उपस्थित केले। आमचं पत्र 3 तारखेला गेलं। लगेच त्याची दखल घेऊन सन्माननीय भागडे साहेबांनी महसूल विभागाने लगेच 4 तारखेला नगररचना यांना पत्र काढलं
आणि संबंधित मुद्देनिहाय चौकशी अहवाल करण्याची मागणी केली, परंतु त्यांनी तसं काही केलं नाही. त्यावर त्यांनी आम्हाला पत्र काढलं की बाबा आम्ही तसं करू शकत नाही. त्यांनी सांगितलं जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही मोजणीचा आदेश द्या तेव्हा आम्ही ते करू. आम्ही त्याच्यात आक्षेप घेतला आणि आम्ही पुन्हा पत्र दिलं. त्या पत्रावरती नगररचना विभाग व भूमी अभिलेख यांना जॉईंट समिती नेमून प्रत्यक्ष जागेवरची पाहणी करून स्वयंस्फूर्त अहवाल सादर करण्याचं सांगितलं. त्याच जोडीला आपले जे भूकरमापक होते, संबंधित अधिकारी होते, त्यांचा चौकशी अहवाल सादर करण्यास सांगितला, परंतु दोन्ही विभागाने त्याची तत्परता दाखवली नाही. कुठल्याही प्रकारे त्यांनी तिथे चौकशी करता ते गेले नाही. का गेले नाही? कारण की आमचा स्पष्ट आरोप आहे ह्याच्यामध्ये भूमी अभिलेखचे संबंधित अधिकारी व नगररचनाचे संबंधित अधिकारी, मग तत्कालीन संग्राम कांगडे असतील, प्रसाद देवरे असतील, की आताचे राहुल देदाने असतील, की ह्या ढवळसंग मॅडम जाणून बुजून दुर्लक्ष करतात. का? त्यांना माहिती नाही तिकडे आदिवासी जागा आहे, आदिवासी जागेवरचं बांधकाम आहे. त्या मॅडमला देखील माहिती आहे, तरी देखील या मॅडमने जाणून बुजून त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं नाही. आमचा स्पष्ट आरोप आहे की याच्यामध्ये ह्या मॅडमचा देखील सहभाग आहे. आम्ही त्यानंतर पुन्हा पत्र दिलं आणि आम्ही उपोषणाची मागणी केली. आम्ही धरणे आंदोलनाचं पत्र दिलं. त्या धरणे आंदोलनाला आम्हाला उत्तर काय दिलं की बाबा आमच्या पत्राच्या अनुषंगाने भूमी अभिलेख वाडा यांनी पत्र भूमापन 37/38/2023 वाडा यांनी दिनांक 6/1/2016 रोजी अहवाल सादर केला आहे. सादर केलेल्या अहवालात तक्रार अर्जात नमूद केलेल्या मुद्द्यांनिहाय नसल्याने त्याचा विचार केला नाही. म्हणजे आम्ही जे मुद्दे मांडलेले त्या अनुषंगाने त्यांनी त्याची अहवाल सादर केला नाही. मात्र कार्यालयात GIS बेस मॅप असल्याने त्याचा आधार घेऊन आपल्या तक्रार अर्जातील मुद्द्यानिहाय तपशीलवार अहवाल कार्यालयाकडे सादर केला आहे. त्यांनी GIS प्रणालीचा वापर करून कार्यालयात सादर केला. काय सादर केला तर त्या ठिकाणी जवळजवळ 2200 स्क्वेअर मीटरचं बांधकाम झालेलं आहे. 2200 सादर केला आहे. की गट क्रमांक 30 व 32च्या जागेची दशमेश प्रबळतर्फे अश्निश कोटपोपळी यांचे अर्जान्वये दिनांक 10/3/2023 पुढील हिस्सा 37/2023 व 38/2023 अन्वये 6/5/2023 मोजणी करण्यात आलेली आहे. ही मोजणी नकाशाची या कार्यालयाकडून जागेवरील सद्यस्थिती गुगल अर्थवरून पडताळणी केली असता म्हणजे आधी त्यांनी काय दिलं होतं ते आणि आता काय परवानगी दिली ती याची पडताळणी केली असता गट नंबर 36मध्ये 934 चौरस मीटर, गट नंबर 35मध्ये 771 चौरस मीटर व गट नंबर 36मध्ये 563 चौरस मीटर म्हणजे 2268 चौरस मीटरचं बांधकाम हे आदिवासी जागेवरती अनधिकृतरित्या झालेलं आहे. आमची मागणी होती 1500. आमचा स्पष्ट आरोप आहे ह्याच्यापेक्षा जास्ती प्रत्यक्ष जर पाहणी केली तर जवळजवळ 3000 चौरस मीटरपेक्षा जास्त बांधकाम ह्या कंपनीने अनधिकृत केलेलं आहे. कागदपत्रामध्ये फेरफार केलेली आहे. म्हणूनच आम्ही आमच्या आता या शेवटचं आमचं जे मागणीपत्र होतं त्या मागणीपत्रात आम्ही मागणी केलेली आहे की संबंधित अधिकारी, संबंधित कंपनीचे मालक व जे कोणी याच्यामध्ये सामील असतील त्यांच्यावरती MRTP ॲक्टच्या अनुषंगाने गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. सरकारची शासनाची दिशाभूल केली म्हणून त्याच्यावरती 420 फर्दरीत गुन्हा दाखल झाला पाहिजे. शासनाच्या कागदपत्राची छेडछाड केली, शासनाला फसवलं म्हणून त्याची विभागाची चौकशी केली पाहिजे. व सर्वात महत्त्वाचं म्हणजे कंपनीवरती पाडक कारवाई व्हायला पाहिजे. कंपनीचं बांधकाम हे निष्कासित करा. आम्ही अजून बाकीच्या गोष्टी जात नाही. मग त्यांनी फायर युनिव्हर्सिटी घेतलेली आहे, फायर युनिव्हर्सिटी घेतले तर 6.5 मीटरचं जागा त्यांनी बाजूने सोडलेली आहे का? MBCBच्या नियमानुसार ओपन स्पेसमध्ये 33% झाडं लावणं गरजेचं आहे. त्यांनी 33% झाडं लावलेली आहेत का? त्यांनी कारखाने औद्योगिक सुरक्षा संचालक डिश यांच्याकडून इमारत मंजूर नकाशा घेतला आहे का? परत PWD यांच्याकडून त्यांनी पोहोच रस्त्यासाठी इमारत बांधकाम नियंत्रण रेषा दाखला घेतला आहे का? हे विषय बाजूला गेले. हे अजून भरपूर विषय आहे. ही कंपनी पूर्णच्या पूर्ण बेकायदेशीररित्या चालू आहे. या कंपनीचा परवाना रद्द करायला पाहिजे व त्यांनी केलेलं अनधिकृत हे बांधकाम हे तोडलं पाहिजे व संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई केली पाहिजे.